नमस्कार मित्रांनो, मी संदेश नूकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत 805 पदांसाठीची जी भरती परीक्षा राबवण्यात येणार आहे विविध संवर्गांसाठी, या संदर्भात महत्त्वाचं सूचनापत्रक जे आहे जारी करण्यात आलेलं आहे. पाहू शकता, सरळ सेवा भरती 2023 सूचनापत्र. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ, गट ब आणि गट क या संवर्गातील एकूण 34 संवर्गातील 802 पदे भरण्याबाबत 14 ऑगस्ट 2023 रोजी दैनिक वर्तमानपत्रामध्ये महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार 2 सप्टेंबर 2023 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या एकूण 34 संवर्गांपैकी 11 संवर्गांसाठी स्पर्धा परीक्षा दिनांक 30 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024 आणि 3 एप्रिल 2024 या कालावधीत घेण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास SCBC वर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णय क्रमांकानुसार महामंडळातील 34 संवर्गांच्या एकूण 802 पदांसाठीच्या जाहिरातीकरता लागू आहेत. तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक सप्टेंबर 2023 अन्वये महामंडळाच्या सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत ज्या उमेदवारांनी अराखीव, खुला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रवर्गामधून अर्ज सादर केले आहेत, परंतु ते इतर मागासवर्गातील कुणबी, मराठा या प्रवर्गाने मोडतात, अशा उमेदवारांना इतर मागासवर्गामधून अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 34 संवर्गातील बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आलेली असून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण निश्चिती करण्यात आली आहे. महामंडळाने 14 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या सरळ सेवा भरती 2023 जाहिरातीतील एकूण 34 संवर्गांपैकी 23 संवर्गांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता SCBC पदे आरक्षित दर्शवून सुधारित 23 संवर्गांचा सामाजिक समांतर आरक्षणाचे तपशील खालीलप्रमाणे आहे. तर यानुसार पाहू शकता, उपअभियंता स्थापत्य गटासाठीची SCBC प्रवर्गामध्ये 1 जागा ऍड झालेली आहे. सहाय्यक अभियंता गट ब साठी सुद्धा 13 जागा आहेत SCBC साठीच्या. सहाय्यक अभियंता विद्युतसाठी 2. यानंतर सहाय्यक रचनाकार गट ब साठी एकूण 1 आहे. सहाय्यक वास्तुशास्त्र गट ब साठी SCBC प्रवर्ग 1 जागा आहे. यानंतर लेखाधिकारी गट ब साठी 1 आहे. यानंतर क्षेत्र व्यवस्थापक गट ब साठी SCBC प्रवर्ग 1 आहे. यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क संवर्गासाठी 2 जागा. यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट क संवर्ग 2 जागा आहेत यामध्ये. यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी गट क संवर्गासाठीच्या एकूण 2 जागा. यानंतर लघुटंकलेखक गट क संवर्ग SCBC प्रवर्ग 2 आहेत. पुढे लिपिक टंकलेखक गट क संवर्गासाठी SCBC प्रवर्गासाठीच्या 6 जागा. वरिष्ठ लेखापाल गट क संवर्ग SCBC साठी एकूण 1 जागा. तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क साठी SCBC प्रवर्गासाठीच्या 2 आहेत, 3 आहेत यामध्ये. यानंतर वीजतंत्री श्रेणी 2 गट क संवर्ग एकूण 2 जागा. पंपचालक श्रेणी 2 गट क संवर्गासाठीच्या 10 जागा यामध्ये. जोडारी श्रेणी 2 गट क संवर्ग SCBC प्रवर्गासाठीच्या 3 जागा. यानंतर सहाय्यक आरेखक गट क यामध्ये SCBC साठी 1 आहे. यानंतर अणुरेखक गट क संवर्गासाठी SCBC प्रवर्ग एकूण 5 जागा यामध्ये. भूमापक गट क संवर्गासाठीच्या SCBC प्रवर्गामध्ये एकूण 2 जागा यामध्ये आहेत. यानंतर सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क 1. चालक यंत्रचालक गट क SCBC प्रवर्गासाठी 2 अशा पद्धतीने या पदे आहेत. यानंतर अग्निशमन विमोचक गट क संवर्गासाठीच्या SCBC साठी 18 जागा. तर यानुसार बिंदू नामावली जी अपडेट करण्यात आलेली आहे SCBC प्रवर्गासाठीच्या
याच्या जागा आहेत यामध्ये अपडेट करण्यात आलेली आहेत. तर यानुसार पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदीनुसार जे औद्योगिक विकास महामंडळाने 14 ऑगस्ट 2023 रोजी 34 वर्गातील पदांच्या भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरातीमधील सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, यानंतर विभागीय अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री, ऑटोमोबाईल या संवर्गाच्या पदांमधील सामाजिक आणि समांतर आरक्षणात बदल होत नाही. तसेच कार्यकारी अभियंता, स्थापत्य, उपअभियंता, सहाय्यक, गाळणी निरीक्षक या 4 संवर्गांच्या पदांमधील सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होत नाही. तथापि दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी गठीत न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीच्या शिफारसीनुसार राज्य शासनाच्या निर्णयान्वये कुणबी मराठा नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील इतर मागासवर्गांचे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या परंतु मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना सदर पदांकरता नव्याने जाहिरात सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी लिंक उपलब्ध करून देण्याबाबत IBPS यांना कळवण्यात आलेलं आहे. यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत यानुसार पाहू शकता कार्यवाही करण्याचे शासनाचे अभिप्राय मागवण्यात आलेले होते. यानुसार 23 संवर्गांच्या पदांमधील सामाजिक आणि समांतर आरक्षणात बदल होत असल्यामुळे खालीलप्रमाणे याची कार्यवाही आहे ती करण्यात आलेली आहे. अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता SCBC आरक्षण अधिनियम 2024 अन्वये SCBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्यास त्या उमेदवारांना SCBC प्रवर्गाचा दावा करण्याबाबतचा विकल्प देणे. त्याचबरोबर शासन निर्णय आहे यानुसार नोंदणी सापडलेल्या मराठा समाजातील पात्र उमेदवारांना इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे महामंडळातील सरळ सेवा भरतीमध्ये अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र केले असल्यास त्या उमेदवारांना इतर मागासवर्ग प्रवर्गाचा दावा करण्याबाबत विकल्प देण्यासाठीचा ऑप्शन आहे तो लिंक आहे ती जारी केली जाईल आणि यानुसार SCBC प्रवर्गातील उमेदवार EWS प्रवर्गातून अर्ज केलेले उमेदवार त्यांचा अर्ज भरू शकतात. त्याचबरोबर नव्याने अर्ज केला जाऊ शकतो SCBC प्रवर्गासाठीचा. तर लिंक जी आहे ती लवकरच जाहीर केली जाईल. तर यानुसार पाहू शकता देण्यात आलेलं आहे मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील उमेदवार अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी लिंक उपलब्ध करून देण्याबाबत IBPS यांना कळवण्यात आलेलं आहे. त्यानुसार अधिकृत जे लिंक आहे जारी करून या भरतीसाठी जे ते उमेदवार जे आहेत ते अर्ज करू शकतात. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट जी आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.